दंडवत हो. आजच्या या सत्संगामध्ये आपण करंजखेड या विभागातल्या ज्या लीळा आहेत पानुनायकांच्या संबंधित या लीळा आपण बघतो आहोत. या आधीच्या लीळेमध्ये आपण बघितलं की पानुनायकांना स्वामींनी भेट दिली, दर्शन दिलं, त्यांच्या वाड्यामध्ये स्वामी राहिले आणि त्यांच्या काही दुःख, यातना, व्यथा, आजार जे काय होतं ते सगळं स्वामींनी एक एक करून ते कमी कमी केलं. आता परमेश्वर उगाचच किंवा आपलं काहीही योगदान नसताना परमेश्वर आपलं चांगलंही करत नाहीत किंवा कुठलाही योगही घडवू शकत नाहीत परमेश्वर. त्यासाठी आपलं सुद्धा काहीतरी योगदान असणं आवश्यक आहे. जसं मी ऐकलं की जो भिकारी व्यक्ती असतो ना, त्याला जर का भीक मागायची असेल तर त्याला काय करावं लागतं, त्याला इन्व्हेस्टमेंट करावी लागते. ते भांड्यामध्ये सगळ्यात आधी त्याच्याकडे जे 2 नाणे त्याच्यात टाकावे लागतात, ते वाजलं पाहिजे ना. त्याच्याशिवाय पुढचं जे काय आहे ते मिळत नाही. तसं आपल्याला सुद्धा प्रत्येक जीवाला काहीतरी द्यावं लागतं. उगाचच फक्त देवाला वेडा ठेवला आणि सांगितलं की माझं हे काम करा, अशाने कामं होत नाहीत. त्यासाठी देवाचं काम करावं लागतं. सन्निधानातले जेवढे काही भक्त मंडळी आपण बघितलं, उगाचच देवाने कोणाचं काही भलं केलेलं नाही आहे. प्रत्येकाला देवाने काहीतरी विधी दिलेला आहे. कोणी रिद्धपूरला चाललं त्यांना सुद्धा विधी दिलेला आहे की हा विधी केला तरच तिकडे दर्शन होईल. कोणी दत्तात्रय प्रभूंच्या भेटीला चाललं त्यांच्यासाठी विधी विहित केलेला आहे की ते जर का तुम्ही विधी केला तरच तो पुढे दर्शन तुम्हाला दत्तात्रय प्रभूंचं होईल. असं प्रत्येक कार्याला परमेश्वराने काय केलेलं, काहीतरी विधी विधान सांगितलेलं आहे. आणि ते जर का आपण यथायोग्य प्रकारे केलं तरच त्याच्यातनं आपली योग्यता होते. चुकलो तर अयोग्यता होते, घडलो त्याच्यातनं व्यवस्थित घडलं तर विधी होतो किंवा मग अविधी सुद्धा होतो. म्हणून पानुनायकांना उगाचच असं देवानी भेटले आणि लगेच नीट केलं असं नाही आहे. तर त्यांचं काय केलेलं, स्वामी त्यांची जागा उपयोगामध्ये आणलेली. एक घेऊनी एक देती, ग्रहणादानामध्ये हा प्रकार येतो. परमेश्वर त्या जीवाचं काहीतरी घेतात आणि मग त्याला काहीतरी देतात. अर्थात परमेश्वराला काही घ्यायची गरज नाही आहे, परंतु काय असतं की जीवाला सुद्धा कुठल्या तरी गोष्टीमध्ये बांधता आलं पाहिजे, बांधून घेता आलं पाहिजे. काहीतरी आपलं सुद्धा आपण देवाला देता आलं पाहिजे. नुसतंच घेण्याची वृत्ती असावी का? नाही, काहीतरी देण्याची पण वृत्ती आपली असावी. आणि म्हणून परमेश्वर काय करतात, तसा योग घडवतात. त्यांची जागा जी आहे ती स्वामींनी उपयोगामध्ये आणायचं ठरवलं. आणि यासाठी बाईसांनी त्यांच्या पत्नीला सांगितलं की आमच्या स्वामींच्या ठिकाणी तसं काही नाही, तुम्ही स्वामींना ती जागा द्या, तो वाडा द्या उपयोगामध्ये आणायला. आणि मग त्यांना एक त्याच्यातनं लक्षात आलं की एवढ्या लोकांना त्रास झाला की आपल्याला स्वतःला त्या वाड्याचा त्रास झाला पण यांना काहीच झालं नाही. मग त्यांची श्रद्धा वाढली. अयोग्य ते योग्य करीती, म्हणजे कुठेतरी पानुनायक अयोग्य होते, त्यांना स्वामींनी योग्य केलं, त्यांची श्रद्धा वाढवली. तिथे स्वामी कुठे कुठे चमत्कार दाखवतात. का दाखवतात? कारण की त्या जीवाची श्रद्धा सुरू होऊन जाते तिकडे. मग ती श्रद्धा 1% असेल तर ती 10% होते. 10% झालं तर काय होतं, मग परमेश्वर त्याला काहीतरी देऊ शकतात आणि त्याच्यामुळे परत त्याची श्रद्धा वाढते. म्हणजे परत ती श्रद्धा 20%, 50% असं होतं. म्हणून प्रत्येक ठिकाणी परमेश्वराला कधी कधी त्या गोष्टी कराव्या लागतात, थोडा चमत्कार दाखवावा लागतो. या ठिकाणी सुद्धा तसं झालं आणि पानुनायक जे आहेत ते योग्य होत होत गेले. अर्थातच त्यांना ब्रह्मविद्येचं निरूपण करावं किंवा त्यांना प्रेमदान द्यावं किंवा मोक्ष द्यावा अशा प्रकारची योग्यता त्यांची झालेली नसली तरी योग्य होण्याची सुरुवात त्यांची झालेली आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती जो स्वामींच्या सन्निधानात आलाय तो लगेच काही मोक्षाला गेलेला नाही आहे किंवा लगेच त्याला पूर भजन घडलेलं नाही आहे, परंतु त्याच्या त्या योग्यतेची सुरुवात, ते प्रवास जो आहे तो सुरू झालेला आहे. आणि म्हणून परमेश्वर प्रत्येक जीवाची ती सुरुवात करून घेत असतात. जसं आता आपण इथे जमलो
आता आपण हे घरी पण ऐकू शकतो, घरी वाचू शकतो, पण इथे जमण्याचं कारणच ते आहे की घरी जर का आपण स्वतःलाच दंडवत केला तर योग्यता होईल का? परंतु इथे सत्संगाला आलेल्या लोकांना सगळ्यांना आपण दंडवत केलं, जे ग्रस्त पण आहेत ते स्मरण करतायत त्यांना तुम्ही दंडवत केला तर कुठेतरी आपली योग्यता थोडीशी वाढते. आपण एकत्र आलो, धर्मवार्ता केली तर आपली योग्यता थोडी थोडी वाढत जाते. आणि आपल्याला हेच करायचं आहे. आपल्याला जिथे कुठे जायचं आहे तिथे आपली योग्यता आपल्याला वाढवून घ्यायची आहे. हाच उपक्रम आपण राबवायचा स्वतःच्या बाबतीमध्ये. आणि अशासाठीच परमेश्वर परिभ्रमण करत असतो. कुणाच्या घरी देवाला जायची काही गरज आहे भिक्षेला? देवाला घरी बसल्या सगळं मिळू शकतं. जिथे स्वामी बसले तिथे भोजन येऊ शकतं. नाथोबासांना जर का स्वामी सांगतात थोडा वेळ वाट बघितली असती तर बघा तुम्हाला काहीतरी चमत्कार बघायला मिळाला असता, म्हणजे जागेवर भोजन आलं असतं. मग देवाला पण तर मिळू शकतं, पण परमेश्वर काय करतात, वाढोवाढी त्या जीवाकडे जातात. अधिकारी योग्यताकारक नसला जरी तरी त्याच्या घरी जातात परमेश्वर. कमीत कमी दर्शनाने त्यांनी नुसतं वंदन जरी केलं, दंडवत जरी केलं देवाला तरी भरपूर झालं, म्हणजे त्याची योग्यता सुरुवात होऊन गेली. अशा पद्धतीने पानुनायकाच्या संदर्भातल्या लीळा आपण मागच्या सत्रांमध्ये बघितलेल्या आहेत. आणि पानुनायकांना जी काही पाण्याची भीती वाटत होती त्या संदर्भामध्ये पण स्वामींनी भटोबासांना सांगितलं, इशारा केला आणि त्यांना पाण्यामध्ये ओढलं. आणि नंतर त्यांना खूप बरं वाटायला लागलं. आधी त्यांना पाण्याची भीती वाटत होती की पाण्यात, थंड पाण्यात उतरलं की परत माझा आजार चालू होऊन जाईल, सुरू होऊन जाईल. परंतु या ठिकाणी स्वामींनी तो सुद्धा चमत्कार त्यांना दाखवलेला आहे. आपण मागच्या सत्रात बघितलं की अनेक चमत्कार पानुनायकांच्या बाबतीत झाले, परंतु तरी सुद्धा त्यांचा स्वामींवर अशी दृढ जे 100% विश्वास असला पाहिजे तो नव्हता की आता देव आहेत म्हणजे मला काळजी नाही, असा जो काही भाव त्यांच्यामध्येच निर्माण नाही झाला अशातला भाग नाही, आपल्यामध्ये पण नाही आहे. आपल्याला तर पानुनायकांना तर कुठल्या लीळा माहिती नव्हत्या, नाम माहिती नव्हतं, नामाचे 10 ठाय माहिती नव्हते, सूत्रपाठ माहिती नव्हतं. आपल्याला सगळं माहिती असून सुद्धा आपण 100% देवावर पूर्ण अवलंबून राहत नाही, किंवा आता देव आहेत म्हणजे आता काही काळजी नाही. जसं आपण तो उदाहरण देतो की साधाईचा, ते म्हणतात की त्यांच्या आई म्हणतात की देवाने आपल्याला फसवलं, देव काही येणार नाहीत. पण साधाईजांना 100% विश्वास होता की देव जर का खोटं बोलले तर इकडचा सूर्य तिकडे निघेल. म्हणजे नुसतं बोलण्याची हे नाही आहे बरं का, हे पूर्ण विश्वासपूर्वक बोलल्या जात आहे. ते हा विश्वास जो साधाईसांचा होता तो आपला नाही आहे. तो पानुनायकांचा पण तसा एकदम परफेक्ट जो पाहिजे की देव आहेत म्हणजे मला काहीच काळजी नाही आता, हा प्रकार त्यांच्यामध्ये निर्माण नाही झाला. कारण की परमेश्वर वेळोवेळी अशा काही घटना घडवतात, योग घडवतात, विधी घडवतात. परंतु तरी सुद्धा जर का एखाद्या जीवाचं सुख क्षेत्र नसेल, म्हणजे त्याचं हृदय जर का, त्याची जीवस्वरूप भूमी जी आहे ती जर का अधिकारी नसेल, ज्याला आपण म्हणतो ना की जमीन कशी असते ती सुपीक, तसं जीवस्वरूप सुपीक करावं लागतं. जोपर्यंत सुपीक होत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये परमेश्वराच्या संदर्भातलं जे काही विश्वासाचं पीक असेल, जे काही विधींचं पीक असेल ते तोपर्यंत त्याच्यामध्ये येणार नाही. आणि म्हणून परमेश्वर काय करतात, वेळोवेळी आपल्याला विधी घडवतात. स्मरण तुम्हाला दिलेलं आहे, कोणीच नाही भेटलं तुम्हाला, ईश्वरपैकीचं कुणीच नाही भेटलं तर तुमच्याकडे नाम स्मरण दिलं, एकट्याने तुम्ही विधी करू शकता. म्हणजे बोलतात ना टाळी 2 हातानेच वाजते, तसं विधी अजून कोणतरी भेटल्यानंतरच विधी होईल की नाही. परंतु देवाने ती पण व्यवस्था केली, तुम्ही एकटे असलात तरी तुमच्याकडनं असा विधी दिलेला आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला ईश्वर प्राप्त होईल, नाम प्राप्ती ते करी. म्हणजे सगळी व्यवस्था केली. मग 4 लोक जमले तर मग धर्मवार्ता करा, मग त्याच्यात सुद्धा विधी सांगितलेला आहे. तुम्ही एकटे आहात तरी पण विधी, जे परमेश्वराने कुठलीही जागा अशी सोडली नाही की तुम्ही म्हणाल की माझी योग्यता इथे होणार नाहीये. तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही एकांतात असा, नित्यविधीमध्ये असा की निमित्तविधीमध्ये असा, कुठेही असा, तुमच्या जो योग्यता आहे ती तुमची थांबणार नाही. जर का तुम्ही विधी करत असाल तर तुमची प्रत्येक ठिकाणी योग्यता होत राहते.
अशा पद्धतीने आपण या लीळा बघितल्या. स्वामी अजून करंजखेडलाच आहेत. आजची लीळा आपण बघतोय स्मरणपाठ या लीळाचरित्रातली पूर्वार्ध 567 क्रमांकाची. तथा पेमल दर्या आसन गोसावी पेमल दर्यासी विहरणा बीजे केले. तेच पूर्वाभिमुख लेणे. एका ठिकाणी स्वामी गेलेले आहेत आणि तिथे पूर्वाभिमुख लेणे म्हणजे त्या लेणीचं जे काही मुख होतं प्रवेशद्वार ते पूर्व दिशेला असं होतं. रिगता उजव्या हाता बाहेरी आसन झाले. आणि रिगता उजव्या हाता बाहेरी आसन झालं स्वामींना उजव्या बाजूला. आणि स्वामी म्हणतात जाना पागा येथ एक लेणे काहीसे. इथे लेणं कसलं आहे तुम्हाला माहिती आहे का? भक्तिजनी म्हटले जी जी नेनो. सर्वज्ञ म्हटले हे पेमलेचे लेणे गा. जे पेमल नावाचं कोणी व्यक्ती आहे त्याचं हे ठिकाण आहे. बाईसा म्हणतात बाबा पेमलेचे लेणे म्हणजे काही म्हणजे हे काही समजलं नाही आम्हाला. म्हणजे व्यक्तीचं नाव आहे, हे जागेचं नाव आहे की या जागेवर काय अशी गोष्ट घडली की ज्याच्यामुळे त्याला हे पेमल हे नाव पडले की काय? स्वामी म्हणतात बाई पेमल तो चोरू. म्हणजे पेमल नावाचा एक व्यक्ती होता आणि तो कसा होता? चोर होता. देशोदेशी गावोगावी खाणे गे येत येऊनी राहे. येथ तयाची वागी होती. आणि तो काय करायचा? विविध विभागामध्ये जाऊन त्या ठिकाणी तो काय करायचा? लूटमार करायचा. खाणे घे म्हणजे लोकांना तो काय करायचा? लुबाडायचा. चोरच होता तो. जसा असा एक चोर आपण कुठे बघितलेला आहे? दृष्टांतामध्ये, माळेकाराच्या दृष्टांतामध्ये. तो तिकडे त्या ठिकाणी तो थांबायचा जिकडे तो ओढा होता, ओळ होता आणि त्याच्यामध्ये अशी एक जागा होती की थोडी झाडीवाली आणि त्या ठिकाणी जास्त कोणाचं लक्ष जाणार नाही ती त्याची जागा होती. आणि बरोबर त्याच्या योग्य असं कोणी व्यक्ती दिसलं त्याला की तो लगेच त्याला काय करायचा? लुबाडायचा. तर लुबाडायचाच पण त्याला जीवे मारून टाकायचा. जीवे का मारायचं? की त्यांनी परत सांगितलं नाही पाहिजे. म्हणजे एकदा जर का जिवंत ठेवला तर तो व्यक्ती आपला पत्ता सांगेल म्हणून असं करायचं. मग त्याच्यामध्ये तो काय करायचा की नवीन जे काही पती पत्नी असे वधूवर त्यांच्या अंगावर सोनं वगैरे असणारच दोघांच्याही, तर त्यांना ओहरे मारी, ब्राह्मण सुद्धा मारी. म्हणजे त्याला असं काही सोयरसूतक नव्हतं, त्याला असे काही नियमच नव्हते. अशा पद्धतीने त्याचं ते चालायचं. म्हणजे हा जो काही प्रकार आहे, चोरी हा प्रकार आहे, याच्यामध्ये स्वतःचं लाभ आणि दुसऱ्यांचं नुकसान हा एक प्रकार त्याच्यामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे हे जे प्रकार आहे हा वाईट प्रकार आहे. वाईट प्रकार असल्यानंतर याच्यामध्ये समोरच्याचं किती वाईट होतंय या संदर्भामध्ये त्या चोराचं जे काही वृत्ती असते ना ती जरट होत जाते. म्हणजे आम्हाला म्हणजे मामाजींनी ते सांगितलं की आपण कुठेही हिंसा होताना का बघू नये हे मामाजींनी आम्हाला सांगितलेलं. कारण की आज जर समजा कोणाचं भांडण चालू आहे तर आपल्याला इथून उभं राहून बघायला काय हरकत आहे? आपण थोडीच तिथे गेलोय, आपण इथून बघू शकतो कसलं भांडण आहे, काय भांडण आहे. परंतु तुमची एक वेळ अशी असते की कुणी भांडण करायला लागलं की आपले हात पाय लटलट कापतात, बरोबर आहे. परंतु तुम्ही जर का ते भांडण पुन्हा पुन्हा बघितलं, 2-4 भांडणं बघितली की तुम्ही भांडण बघायला धीट होता. आणि तदनंतर पुढे काय होतं की हळूहळू आपण भांडण बघण्याच्या तयारीमध्ये पूर्ण आपली तयारी होते. मग एक वेळ अशी येते की आपल्याला भांडण करायचं असेल तर आपल्याला जमत नाही, परंतु हळूहळू काय होतं आपली सुद्धा ती तयारी होते आणि मग आपण भांडायला लागतो. म्हणजे तामसपणा लांबून वाईट गुण असा असतो, वाईट गुण नाही म्हणता येत त्याला, अवगुण म्हणावं लागेल. तो वाईट अवगुण असा असतो की तो लांबून सुद्धा तिकडून येतो वायफाय सारखा. परंतु गुण जो आहे तो गुण असा प्रकार आहे की तो जवळून स्पर्श केला तरी तो येत नाही, तो आपल्यामध्ये संचरत नाही. आपल्याला जसं वाटतं ना की आम्ही त्या काळामध्ये असलो पाहिजे होतो 800 वर्षा पहिले,
मी तर म्हणतो आपण होतो त्या काळामध्ये. देवाशी खोटं बोलणारे, देवाच्याच द्रव्याची चोरी करणारे, देवाचे कपडे फाडणारे, मार्तंड, म्हणजे हे सगळे ह्या भूमिकेत आपण नसू कशा असतो. आज आपण जे विडा ठेवून देवाला काम सांगतो आणि त्या ब्राह्मणाला असतो द्विज गोरक्षांच्या, की त्यांनी आमच्या स्वामींना काम सांगितलं आणि आपण काय करतोय, ते द्विज गोरक्षांचा ब्राह्मण आपणच आहोत. आपली सुरुवात तिथे झाली. आता इथे दैवराटीत येऊन आपण देवाला कामं सांगतोय. कर्मराटीत असून कामं सांगितली आणि दैवराटीत येऊन पण तेच करतोय आपण, देवाला तेच सांगतोय, माझं हे चांगलं करा, माझं ते चांगलं करा. म्हणजे तिथे ती सुरुवात झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपला प्रवास असतो. म्हणून आपला प्रवास जो आहे तो कुठल्या दिशेला गेला पाहिजे इथेच ठरवा. एकदा इथेच मॅप सेट केला की मग तुमचा रस्ता चुकणार नाही. वेगळ्या रस्त्याने गेले तरी पोहोचणार तुम्ही तिथेच. आणि म्हणून इथे परमेश्वराच्या सन्निधानी जरी असलो आपण तरी सुद्धा परमेश्वराचं ज्ञान अंतःकरणात येत नाही, स्मरण अंतःकरणात येत नाही, देवाने सांगितलेला विधी लक्षात येत नाही. भटोबासांच्या लक्षात येतो, मार्तंडांच्या लक्षात का नाही येत, काळबोट्यांच्या लक्षात का नाही येत. बाईचा इतरांसाठी विनंती करतात ती लागू पडते, मार्तंडासाठी विनंती केली नाही लागू पडली. म्हणजे देवाच्या सोबत असून उपयोग नाही. जे तोवे तांबे असे म्हणजे रसा ते स्पर्शोनी शब्द ये, परंतु काय त्याचं कशाचं सोनं होतं, ते धातू जे असतं त्याचंच सोनं होतं. एखादा लाकडाचा आवाज येत असेल तर लाकडाचं सोनं होणार नाही. आणि देवाच्या सन्निधानी राहायचं असेल तर कमीत कमी धातू बनून तरी राहिलं पाहिजे. आपण लोखंड असलं तरी चालेल तर आपलं सोनं होईल, आपण लाकूड असू तर आपलं सोनं होणार नाही. म्हणून एखाद्या वेळेस तुम्ही देवाच्या सोबत आहात परंतु उपयोग नाही. नुसतं स्पर्श जरी झाला देवाचा तरी एखादा जीव तिकडे निववल्या जातो. देवाचा शब्द एखाद्याच्या कानावर पडला तरी त्याचं अंतःकरण शांत होतं, परंतु एखाद्याचं होत नाही. गुण असा प्रकार आहे की तो सोबत आपण संपर्कात जरी आलो गुणाच्या तरी तो पटकन आपल्या आपण त्याच्या प्रभावाखाली येत नाही. परंतु अवगुण असा आहे तो नुसतं फोनवर जरी ऐकला तरी आपल्याला कळतं. कोणी सांगितलं की तिथे अमक्या ठिकाणी गेलं की तिथे खोटं खोटं बोलायचं असं असं, ते फोनवर जरी ऐकलं तरी आपण तो प्रयोग करून बघतो. म्हणजे हे काय आहे, अवगुण कुठूनही आपल्याला स्पर्श करू शकतो, ही तयारी होते. आणि म्हणून हिंसा करताना का बघू नये, तर आज दुसरं कोणीतरी हिंसा करतंय आपल्याला ते नको वाटतं. की कोणी मच्छर मारतं आपण अरे नका मारू, तो मुका प्राणी आहे त्याला मारू नये, देवाने काय सांगितलेलं आहे. मग आपण जर का अशा लोकांच्या संपर्कात राहिलो तर काय होतं, आपण सुद्धा तेच काम करायला लागतो. तुम्ही म्हणता की आम्ही मच्छर मारत नाही, आम्ही ते लावलेलं आहे काहीतरी, ती उदबत्ती पेटवलेली आहे, ती उदबत्तीचा धूर तुमच्या नाकात घेऊन बघा तुम्हाला कसं होतं, गुदमरतं की नाही आपल्याला. म्हणजे ती उदबत्ती आपण खाऊ शकतो का, नाही खाऊ शकत. का नाही खाऊ शकत, कारण की त्याच्यात असं काही असेल की ज्याच्यामुळे आपला जीव जाऊ शकतो. मग मच्छर, त्यांची तर इम्युनिटी पॉवर आपल्यापेक्षा कमीच आहे, मग त्यांचं काय होत असेल आपण कधी विचारपूस केली का मच्छरांची, की आम्ही अगरबत्ती लावतो तुम्हाला काही परिवाराला कोण गेलं मेलं, कधी चौकशी केली का आपण, आपल्याला काहीच माहिती नाही आहे. मग कुणीतरी मच्छर मारतंय म्हणून आपण एकदम हळहळणारे आपणच ती व्यवस्था करतो आपल्या घरातच. म्हणजे काय झालं, आपली वृत्ती जरड झालेली आता हिंसा करायची. मग एखादी मुंगी मारताना आपल्याला बघवत नाही, परंतु कुणी असं असतं की कोणी जर का काही कसाई खाण्यामध्ये कोणी काही ते कापतं ते बघवत नाही कोणाला, ते म्हणजे नका दाखवू. परंतु एक दिवस काय होतो, एकदा बघतो, दुसऱ्या वेळा बघतो, तिसऱ्या वेळा बघतो आणि मग तो व्यवस्थित बघतो, तो आवर्जून बघतो, अनेक त्याचे हे बघतो की अनेक कुठे कुठे काय काय होतं, आवर्जून बघितलं जातं. म्हणजे काय होतं, हिंसा करण्याची वृत्ती वाढते. म्हणून चोरी हा प्रकार सुद्धा म्हणजे तो चोर आहे म्हणजे तो वाईट आहे अशातला भाग नाही, त्याची चोरी करण्याची वृत्ती कुठून चालू झालेली आहे ते आपण आधी बघितलं पाहिजे. मामांनी तर आम्हाला एवढं सांगितलं, कुणाच्या घरी तुम्ही बसलेले आहात आणि
ते त्यांच्या कामात आहे आणि तुम्हाला वाटलं हे झालं की काहीतरी लिहायचं आहे आपल्याला, म्हणून ते इकडे तिकडे बघितलं, त्यांच्या घरातला पेन घेतला, लिहिलं आणि पेन तिथंच ठेवून दिला. तुम्ही पेन चोरला का आणि शाई चोरली की नाही विचारलं त्यांना? जर का त्यांचे पैसे वापरले तसे तर ती चोरी ठरते का? त्यांचे पैसे आपण वापरले, 1 रुपया घेतला आपण खिशात ठेवला आपल्या, तर ती चोरी होईल की नाही? मग मामांनी सांगितलं त्याचं ते तुम्ही शाई म्हणजे काही मोठी गोष्ट नाहीये, मोठी गोष्ट नाहीये ती. ते लोक पण काही बोलणं, ते म्हणते बाबा पेनच घेऊन जा तुम्ही, काय हरकत नाही. परंतु पाश्चिमात्य ह्याच्यामध्ये ही पद्धत असते विचारायची की मी उपयोगात आणू शकतो का ही वस्तू तुमची, विचारून हे घेणं. ह्याची सुरुवात तिथून होते, बारीक सारीक गोष्टीपासून सुरुवाती होतात आणि ते आपल्या लक्षात येत नाही. आज ज्या चोराला आपण नावं ठेवतो, तो माळेकाराच्या दृष्टांतातला असो नाही तर या लेळेतला असो, परंतु ती वृत्ती जी आहे ती प्रत्येकामध्ये थोडी 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 चालू होते. आज आपण मार्कंडांना नावं ठेवतो की ते खोटं बोलतात आमच्या स्वामींसोबत, पण त्याची सुरुवात कुठून झाली ते बघितलं पाहिजे. तेवढं तर खोटं आपण पण बोलतोय देवासोबत. आपण देवासाठी खोटं बोलत नाही, देवासोबत खोटं बोलतो आहोत. ते जे बोलणं आहे आत्ता ते बंद केलं पाहिजे, नाही तर उद्या आपलंही मार्तंड होईल, आपलं सुद्धा काळबोटे होईल, होऊ शकतं. याची सुरुवात इथून आहे. म्हणून ते म्हणतात ना किंवा वजन वाढतंय का, मग आत्ताच इलाज करा त्याचा, नाही तर आज तुम्ही ज्या जाड्या माणसाला हसताय उद्या तुम्ही पण तसंच होणार. मग त्याची सुरुवात जी आहे ती कुठे कुठे आहे. जसं काही लोक काय करतात, रक्त तपासणी करतात 6 महिन्यातनं किंवा वर्षातनं एकदा, की बाबा बघा बरं माझ्या रक्तात कुठे कुठे काय काय, सगळं ब्लड टेस्ट करतात इथून. मग ते सांगतात सगळं बरोबर आहे, फक्त शुगरचं प्रमाण थोडं कमी जास्त वाढू शकते किंवा हे प्रमाण वाढतंय ते प्रमाण वाढतंय. मग आपण काय करतो, धोक्याची सूचना आजच मिळाली आपल्याला, आपण त्या हिशोबाने आपलं आहार विहार वर्तन बदलवून घेतो सगळं आणि त्या आजारांपासून मुक्त होतो. त्या आजारांपासून तुम्ही मुक्त नाही झाला तरी चालेल एखाद्या वेळेस, परंतु जे काही दोष आहेत त्या दोषांपासून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. जसं तिकडे ब्लड टेस्ट आहे इथे सुद्धा जीव स्वरूपाची टेस्ट आहे बरं का. हे तुम्ही ब्रह्मविद्या वाचायला लागाल तेव्हा तुम्हाला स्वतःलाच कळतं, वेगळं काही मशीन आणावं लागत नाही. तुम्ही स्वतःला स्कॅन करता की हो हा दोष माझ्याकडे आहे. जर का म्हटलं देवासोबत आपण खोटं बोलतो, हा दोष माझ्याकडे आहे. आपण देवाचं स्मरण करत नाही, लगेच लक्षात येतं हो आपण तेवढा वेळ देत नाही. आपण स्वतःचं स्कॅन लगेच आपोआप होतं, आठवावं लागत नाही. आपण दोष वाचायला सुरुवात केली की लगेच आपल्याला कळतं. आमच्या स्वामींनी जीवाचे दोष सांगितले, सकळ जीवांचे दोष सांगितले. कोणाला? भटोबासांना. आणि भटोबास रडायला लागले. सांगतात काय झालं? ते म्हणे की हे सगळे दोष जे तुम्ही सांगितले हे सगळे दोष माझ्याकडे आहेत. भटोबासांनी हे नाही बघितलं की त्यांच्याकडे दोष आहेत. आपण जर का म्हटलं की काही लोक अन्य वार्ता करतात, मग आपण म्हणतो ते येतात ना ते खूप अन्य वार्ता करतात. ते कशाला? आपणच करतो. आपणच आरशामध्ये उभं राहायचं. भट्टोबासांनी स्वतःला उभं केलं आणि स्वतःला दोष, स्वतःमध्ये काय दोष आहेत ते बघितले आणि रडायला लागले की माझ्याकडे हे सगळे दोष आहेत आणि जर का हे दोष असतील तर देवच भेटणार नाहीये, म्हणजे मला देव भेटणार नाही. स्वामींनी काय केलेलं आहे? स्वामींनी सांगितलं की रडत बसू नका. तुमच्याकडे एखादा दोष आहे, तुमच्याकडे अवगुण आहे, अयोग्यता आहे, तुम्हाला विधीच घडत नाही, स्मरण घडत नाही, याच्यासाठी रडत बसू नका. रडत बसू नका म्हणजे आपण सगळ्यांना माझं सकाळचं स्मरणच होत नाही हे सांगू नका लोकांना. हे लोकांना सांगू नका, देवाला सांगा. आणि हे सांगायची गोष्ट नाहीये ही. किती दिवसापासून होत नाही? 2-3 वर्षापासून नाही होत. मग तोपर्यंत काय उपाय त्याच्यावर केले तुम्ही? काहीच नाही केले. म्हणजे फक्त हा सांगण्याचा विषय आहे का? तर म्हणजे तुम्ही प्रयत्न करा, तुमचं स्मरण का नाही होत? कोणी म्हणतं आमचे वचनच पाठ होत नाही. का नाही होत? करा, प्रयत्न करा. म्हणजे काय आहे की ऐन प्रकारे परमेश्वर आपले
आपल्यातले दोष जे आहेत ते परमेश्वर आपल्या समोर आणून ठेवतात, तर त्यावेळेला आपल्याला काय करता आलं पाहिजे, त्या दोषाची माहिती मिळाल्यानंतर तो दोष आपल्याला पुसून टाकता आला पाहिजे, काढून टाकता आला पाहिजे. आमच्या आचार्यांच्या जीवस्वरूपी सुद्धा दोष स्वामींना दिसला आणि स्वामींनी त्यांना कुठे पाठवलं? स्वामी म्हटले निघा इथून, कुठेही जा. भट्टोबासांच्याही लक्षात आलं की आपल्याकडेच काहीतरी अयोग्यता आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला इथे राहता येत नाहीये. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? अप्राप्ती भावावी लागेल. लगेच उपाय केला. आचार्यांना स्वामींनी दोष सांगायचा त्यांचा आणि आचार्यांनी लगेच काय करायचं, त्याचा उपाय करायचा आणि तो दोष पुसून टाकायचा, परत तो दोष उद्भवायचा नाही आचार्यांमध्ये. तसं आपल्याला दोष माहिती होतात, ही खूप चांगली गोष्ट आहे. ती माहिती झाल्यानंतर आपल्याला त्याचा पुसण्याचे उपाय सुद्धा लगेच लीळाचरित्रामध्ये मिळतात, सूत्रपाठात मिळतात. ते आपल्याला काढून टाकता आले पाहिजे. म्हणून आपल्याला जे जे कोणी वाईट लोक दिसतात त्यांची सुरुवात कुठून झाली ते पहिले लक्षात घ्या. ही सुरुवात आपल्यामध्ये पण होऊ शकते. तो आजार आपल्यालाही होऊ शकतो, तो दोष आपल्यामध्ये पण येऊ शकतो. आपण सुद्धा अशाच प्रकारे ज्यांना आपण नावं ठेवतो तसेच आपण सुद्धा होऊ शकतो. कारण की जीव सर्व दोषांचे आळे, सर्व जीवांच्या बाबतीत सांगितलं. म्हणून स्वामी सांगतात की येणे कडकेसी कपाळ घ्या पा जरी होय. असं डोकं आपटून किंवा रडून काम होणार नाही. तुम्हाला काय करावं लागेल? रडत बसायचं नाही. रडी जेना किंगा रडणल्या काजळी पडेल. हे रडणं वेगळं आहे आणि चतुर्विध दुःखामध्ये जे रडणं सांगितलेलं आहे, चतुर्विध जे काही सांगितलेलं आहे दुःख, त्याच्यातलं रडणं वेगळं आहे बरं का. म्हणजे एखादा व्यक्ती मला काही कामच मिळत नाही, मला पगारच नाही चांगला, मला हेच नाही, तो कधी पण आला तर काय करत असतो? तो रडतच असतो. त्याला तुम्हाला भेटू वाटतं का कधी? ते दिसले की आपल्याला असं वाटतं अरे बापरे, आता हे आता काय रड गाणं गात नाही आता. आणि तुम्ही ऐकून ऐकून ते वैतागलेले असता. तुम्ही असं इमॅजिन करा ना की बाबा तुम्हाला असे लोक आवडत नाही, तर आपण जर का देवाकडे असंच नेहमी जात असू की देवा ते हेच काम नाही झालं, देवा ते तेच काम नाही झालं, आपण कुठल्याही स्थानाला तेच विडे घेऊन जात असू. तसं मी ते म्हणायचो की असं कोणी विडा घेऊन आला की देवाला ते गेटमध्येच बघितल्यानंतर ते टेन्शन येत आलं, आला हा परत, आज पण विडा आहे याच्या हातामध्ये, मागचं त्याचं काम पेंडिंग आहे अजून आणि परत नवीन विडा आलेला आहे, अजून आज नवीन काय काम असेल. म्हणजे देवाला पण कुठेतरी वाटत असेल की नाही? आपल्याला जर का वाटतं तर देवालाही वाटत असेल. हा नेहमी रडगाणच घेऊन येतो. जसं ते मी मागे सांगितलेलं, कोणाला विचार कसं चाललंय, काय ते पाय दुखतात, ते हे होतं, ते पाठ दुखते, मग असं होतं तसं होतं. अरे मग कधीतरी चांगलं सांगलं काय चाललंय? आनंदात आहोत. मला कोणी विचारलं काय चाललंय, मी कसे आहात, मी सांगतो आनंदामध्ये आहे, सगळं व्यवस्थित आहे, हातपाय शाबूत आहेत, दोन गोष्टी देवाच्या वाचता येतात, देवाच्या ऐकायला मिळतात, देवाचं नाव आठवतं. याच्यापेक्षा अजून आयुष्यामध्ये चांगलेपणा काय आहे? बाकीचं तर सगळ्या गोष्टी इकडून तिकडून चालूच आहेत. वाईट गोष्टी ह्या आयुष्यामध्ये चालूच आहेत. ज्यांना तिखट चालत नाही ते काय करतात? जेवताना त्यातल्या मिरच्या काय करतात? काढून ठेवतात, बाजूला करून ठेवतात. त्या मिरच्यांचा विचार करतात का ते जास्त? नाही. जे नाही खायचं ते बाजूला करून टाकायचं. जे मिळतं त्याचा आनंद घ्या. तसं आपल्याला आयुष्यात जे मिळालेलं आहे, परमेश्वर भेटलेला आहे, याच्या पलीकडे तुम्हाला अजून चांगलं काहीच भेटणार नाही आहे. हा शेवट आहे आपल्या चांगल्याचा. आता जे मिळणार आहे तो परमेश्वराचा आनंद, जो अनुभवायचा आहे, अनुभवी जे ते निके, हे जे सांगितलेलं आहे तो आपल्याला महत्त्वपूर्ण. आता ती आपला टार्गेट तो आहे. ह्याच्या वेगळं आपल्याला आयुष्यामध्ये चांगलं अजून काही नाहीच आहे. जे भेटणार आहे आपल्याला हेच चांगलं आहे, शेवट एकदम. आणि म्हणून या ज्या काही वाईट गोष्टी आहेत, स्वामी सांगतात त्याचं रडगाणं गात बसू नका सतत, की मला स्मरण होत नाही, मला हे होत नाही, मला ते होत नाही. प्रयत्न केल्याशिवाय काही घडणार नाही आहे. स्मरणाला बसावं लागेल तुम्हाला. तुम्ही म्हणा आम्हाला जांभा येतात, येऊ द्या. 1 तास बसा, 1 तासात 100 वेळा जांबाई येऊ द्या, पण स्मरण मात्र सोडू नका. जांबाई तिचं काम सोडते का? आळस त्याचं काम सोडतोय का? मग तुम्ही तुमचं काम का सोडता? मला वाचायला जमत नाही, माझं डोकं दुखतं वाचल्यानंतर. टी व्ही बघताना
टीव्ही बघताना डोकं दुखतं का? नाही दुखत, पण वाचताना डोकं दुखतं. मला जास्त बसवत नाही, परंतु आपण बसतच नाही का? दिवसभर आपण करतो काय? बसून असतोच की नाही? काही वेळ तर बसतोच की नाही? म्हणजे आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की आपण काय गोष्टी टाळतोय आणि काय गोष्टी पाळतोय. जर का आज आपण देवाला नाही नाही म्हणत असू, बघा आपल्याला जर का महादेव राजाचं जर का उदाहरण घेतलं की तो हो हो म्हणतोय आणि स्वामी नाही नाही म्हणतात. त्याला दर्शनाला यायचंय पण तो नाही, त्याला यायचं आहे, देवाची भेट घ्यायची आहे आणि स्वामी मात्र भेट देत नाही. बरं असा जीव आहे तो, काय असा ऐरागैरा माणूस नाहीये. म्हणजे तो राजा आहे म्हणून नाही म्हणत मी. स्वामींनी त्याच्याबद्दल सांगितलं की एक दर्शन झालं तर सगळं राज्य सोडून इथे बसणार, या योग्यतेचा आहे तो. राजा ही योग्यता नाही त्याची, तर सगळं राज्य सोडून देण्याची योग्यता त्याची आहे. अशा प्रकारचा तो व्यक्ती आहे. त्याला स्वामी भेट का नाही देत? कारण की कधीतरी त्यांनी देवाला नाही म्हटलेलं आहे. निरोपण आहे, सत्संग आहे, आम्हाला वेळ नाही. स्मरणाला सगळ्यांना बोलवलंय, आम्हाला वेळ नाही. स्नान करायला जायचं, आम्हाला वेळ नाही. कोणी बाबा अधिकरण आले त्यांना भेटायला, आम्हाला वेळ नाही. आपण नाही म्हणत गेलो. आपण जेवढ्या वेळा नाही म्हणणार त्याचं सगळं तुम्हाला व्याजासकट आणि आत्ताच्या भाषेत GST लावून सगळं तुम्हाला भेटणार आहे. मग जेवढी तुम्ही तुमची तयारी असेल की देवाला भेटायचं आहे, तुम्हाला देवाची भेट होणार नाही. आम्हाला सत्संग ऐकायचं, लीळा ऐकायची आहे, वेळ मिळणार नाही, जायला भेटणार नाही. हातपाय तुमचे आदू होऊन जातील, जाता नाही येत तिथे. मग घरी ऐकायला आहे तर ते सुद्धा तुम्ही घरी ऐकायला ते चालू केलं तर त्याच्यामध्ये सुद्धा तुमचं मन इकडे तिकडेच भटकत राहील. ते चालू 1 तासाचं ते रेकॉर्डिंग संपलं, पण तुम्हाला त्याच्यातनं काहीच समजलं नाही, तुम्ही फक्त लावलं. खूप लोक म्हणतात मला की आमच्या घरी सतत तुमचं चालू असतं रेकॉर्डिंग. आता याचं मी म्हणजे आम्ही ते श्रवण करतो की आम्ही ते ऐकतो, हा एक वाक्य वेगळं आहे. की तुमचं रेकॉर्डिंग सतत चालूच असतं. म्हणजे ते जनरल झालंय का पंख्यासारखं चालूच आहे ते, असं नाही. कुणीतरी एकाने काय केलं ते मागे सांगितलं ना तुम्हाला की त्यांनी अक्षता घेतला, गंध घेतला आणि अक्षता पण व्हायच्या आहेत. म्हटलं अक्षता वाहू नका, मी अक्षता नाही सांगतो व्हायला, तांदूळ वाया जातात भरपूर. ते म्हणे नाही नाही अक्षता घ्यायच्याच. आणि तेच मला म्हणाले होते की आमच्याकडे तुमचं रेकॉर्डिंग सतत चालू असते. म्हटलं तुमच्याकडे फक्त रेकॉर्डिंग चालू असते, तुम्ही रेकॉर्डिंग ऐकत नाही, विषय ऐकत नाही. विषय ऐकले पाहिजेत. एकच विषय ऐकायचा असा की तो पटकन आपल्या अंतःकरणामध्ये बसला पाहिजे. आणि म्हणून देवानी जे सांगितलेलं आहे ते नुसतं पाठ नाही करायचं, नुसतं वाचून काढायचं, नुसतं ऐकायचं नाही, तर ते विषय काय देव सांगतात आहे ते लक्षात घ्यायचं. स्वामी सांगतात येणे खडकेसी कपाळ घ्या पाजरी होय, असं देव आशाने होत नाही. देव कसा होतो? तो जेणे परी व्हावा. ज्या पद्धतीने आम्ही सांगितलं आहे, कुठे सांगितलेलं आहे? विकार विकल्प शून्य स्वभाव मात्रे निरालंबी देवता स्मरणे, अशा प्रकारे जन्मक्षेपला तरच परमेश्वर होतील, नाहीतर होणार. एकदम सोपी रेसिपी सांगितलेली आहे, सोपं सांगितलेलं आहे. तुम्ही करायला लागलात तर तुम्हाला पटापट ते येणार, पटापट ते होणार. एकदा देवामध्ये आवडी लावून तुम्ही बघा, प्रयत्न तर करा. एकदा तुमची आवडी जर का त्याच्यामध्ये लागली, जसं मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीच्या काळात आम्ही संवत्सरला जेव्हा होतो, म्हणजे 10वी होऊन गेलेलो होतो, पोथीला बसायची खूप कंटाळा यायचा. पोथी सगळी डोक्यावरून जायची आमच्या, खूप कंटाळा यायचा पोथीला जायचं म्हणजे. तेव्हा आमचं सूत्रपाठ चालू होतं. मग नंतर आमचं वचन संबंध सुरू झालं, वचनार्थ, मग टीका सुरू झाल्या. तर वचनार्थ सुरू आणि त्याच्यात निर्णय सुरू असतात. म्हणजे संवत्सर वामुरीला 1-2 महिने, मे, एप्रिल आणि मे महिना. मग ते जेव्हा ऐकायला लागलो, ज्ञानस्तर वाढला आणि मग समजायला लागलं की पोथी किती महत्त्वाची आहे. मग आम्ही पोथीमध्ये मागे मागे बसायचो. मग आम्ही पुढे पुढे बसायला. कुणी पुढच्या ओळीतलं जर का कुणी गावाला जाणार असेल तर त्याला आधीच भेटायचं, तुम्ही गावाला जाणार, तुमच्या जागेवर मी बसेल मग 1 महिना.
त्याच्याकडनं ते परमिशन काढायची आणि पुढे बसायचं. एरवी मागेच बसायचो आम्ही, नाही तर नंतर मग पुढे पुढे बसायला लागलो. का? जोपर्यंत आवडी नव्हती ऐकायची तोपर्यंत नव्हतंच, मग कंटाळा यायचा. पण जसं जसं ऐकायला लागलो, आवडी सुरुवात झाली, जे आमचं पूर्ण बॅच, तसं तसं आम्हाला ती पोथी, म्हणजे घरी जायचं म्हणजे पोथी बुडेल, घोक बुडेल, मग जायचं लगेच 8व्या दिवशी परत आश्रमात यायचं. म्हणजे आवड निर्माण झाली की मग तुम्ही स्वतःच बरोबर ऐकण्यासाठी सवड काढता. म्हणून एकेका गोष्टी, सेवेची आवडी निर्माण करा, स्मरणाची आवडी निर्माण करा, सगळ्या गोष्टींची आवडी निर्माण करा, परमेश्वराबद्दल आवडी निर्माण करा. आधी येथ बुद्धी व्हावी, मग येथीच्या परिवारावर व्हावी. तसं आधी देवाबद्दल आवडी निर्माण करा, मग येथीच्या विधीवर व्हावी. आधी येथ बुद्धी व्हावी, मग येथीच्या विधीवर बुद्धी येणार. जेव्हा परमेश्वर महत्त्वाच्या वाट्याला लागतील तुम्हाला, तेव्हा परमेश्वराचं प्रत्येक कार्य, प्रत्येक सांगणं, प्रत्येक वचन, प्रत्येक विधी तुम्हाला महत्त्वाचं वाटेल. जोपर्यंत हे वाटत नाही तोपर्यंत आपलं सगळं असं एकदम जसं मनाला वाटेल तसं आपण वर्तन करा. स्वैर आचरण त्याला म्हणतात, स्वैर वर्तन त्याला म्हणतात. गेलं तर गेलं, केलं तर केलं, नाही तर नाही केलं. आपण श्वास घेण्यासंदर्भात जेवढे गंभीर आहोत, कधी असं तुम्ही म्हणाले की आज श्वास नाही घ्यायचा, असं ठरवलं का तुम्ही? 5 मिनिटं श्वास नका घेऊ आज, जमेल का? नाही जमणार. असं करू नका बरं का. घरी जाऊन तुम्ही कराल, एकदम 5 मिनिटाचं नाही, ते हळूहळू ते वाढवावं लागतं. त्याच्यामध्ये सुद्धा ती साधना आहे, ती म्हणजे पहिले 30 सेकंद, नंतर मग 45 सेकंद, असं हळूहळू वाढवावं लागतं. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायला लागतं की परमेश्वराच्या संदर्भात एकदा आवडी निर्माण झाली की पुढच्या गोष्टी होतात. आणि जर का थोडं पण चुकलात तर तुमचा पूर्ण ट्रॅक चुकणार. आपल्यामध्ये हे जे काही दोष आपल्याला या चोरामध्ये दिसतात ते सगळे आपल्याकडे येऊ शकतात. आपली जमीन, जीव स्वरूपाची जमीन त्या बाबतीमध्ये सुपीक आहे. आपली सुरुवात झाली इथे सुक्षेत्र आणि कुक्षेत्र आहे. तर आपलं चांगल्या गुणांसाठी आपलं सुक्षेत्र नाही आहे. चांगले गुण पटापट आपल्यामध्ये रुजू होतच नाहीत, त्याचं पीक लवकर येत नाही. पण गवत बघा, गवताचं बी लावावं लागत नाही, खत पाणी टाकावं लागत नाही, काही त्याला सूर्यप्रकाशही लागत नाही. त्या गवताला तो सगळीकडे येतो, भिंतीवर पण येतो, सगळीकडेच येतं. ते अनावश्यक गोष्टी असतात. वडाचं आणि पिंपळाचं झाड कुठेही येतं, आंब्याचं झाड येतं का कुठे पण? ते वडाचं झाड कुठे भिंतीमध्ये येतं, एखाद्या बिल्डिंगलाच येतं. म्हणजे अवगुण जे आहे, अनावश्यक जे आहे, ते आपोआप निर्माण होतं आपल्यामध्ये पटापट. त्याच्यासाठी आपली जमीन सुपीक आहे. परंतु चांगले गुण जे आहेत ते येण्यासाठी खूप मोठा तपश्चर्या करावी लागते, एक वेळ द्यावा लागतो, एक साधना करावी लागते, एक व्यासंग ठेवावा लागतो त्यासाठी. आणि म्हणून लीळाचरित्र वाचत असताना आपण चांगलं तर वाचतोच आहोत, बटोबासांना वाचतो आहोत, महादाईसांना वाचतो आहोत. पण हे वाचत असताना मग ही लीळा का दिली बरं इथे? माळेकराचा दृष्टांत का सांगितला स्वामींनी? सगळं चांगलं चांगलं सांगितलं पाहिजे होतं, पण वाईटही का सांगितलं की असंही होऊ शकतं बरं का. विधिइष्टात वाढवीत वाढवीत जर का तुम्ही विधिइष्ट वाढवलं तर परमेश्वराला प्राप्त होऊ शकतात. पण दुसरं सांगितलं की अविधी अनिष्टात नरकाला सुद्धा जाऊ शकतो. दोन्ही रस्ते सांगून दिलेले आहेत देवाने. तुम्हाला कुठला रस्ता पकडायचा तो आपण बघायचा. म्हणून इथे चोराचं हा उदाहरण का दिलं गेलं? त्यासाठीच दिलं गेलं की जेणेकरून उद्या आपल्याला लक्षात आलं पाहिजे की बाबा हा चोर आहे आणि हा लुबाडायचा लोकांना. मग आपण तसे आहोत का? लगेच स्वतःला तपासून बघायचं. जर का आपण सोबत चाललो आहोत आणि म्हटलं अहो ते चिखल उडाला, लगेच आपण आपले पण कपडे बघून घेतो की नाही? लगेच त्यांच्या कपड्यावर चिखल उडाला म्हणजे आपलाही उडाला का? स्वतःला लगेच तपासून घ्यायचं. तसं एखादा दोषयुक्त भाग जर आला, स्वामी सांगितले जीव सर्व दोषांचे आळे, तर लगेच आपल्याला आपलं स्वतः जीव स्वरूप बघता आलं पाहिजे, त्याला तपासता आलं पाहिजे आणि जे जे काही दोष आहेत ते काढून टाकता आले पाहिजे. आचार्यांना स्वामींनी सांगितलं की आम्ही जी परी सांगितलेली आहे म्हणजे असं ती परी, ते जर का आचरण केलं तर तुम्हाला देव होईल, अन्यथा होणार नाही. आणि मग आचार्यांनी काय रडत बसले का ते आयुष्यभर? नाही, रडत नाही बसले. ते काय करत लागले? ते
देवानी सांगितलेलं पूर्ण यथायोग्य आचरण करत राहिले. आमचे स्वामींनी वियोग दिल्यानंतर एक भानखेडीपर्यंत म्हणा किंवा काही दिवस ते थोडंसं इकडे तिकडे हल्ले, रडले, सगळं झालं, परंतु विधी मात्र सोडला नाही. भिक्षा जो देवाने विधी सांगितला तो त्यांनी केला. देवाला आठवण्याचा स्मरण विधी मात्र ते विसरले का? नाही, देवाला आठवत राहिले. प्रत्येक ठिकाणी काय मागायचं? देवालाच मागायचे. म्हणजे विधी त्यांच्यातला त्यांनी डळमळू दिला नाही. आपल्या आयुष्यात थोडंसं काही वाईट घडलं की लगेच आपलं स्मरण बंद पडतं, देवपूजाच करत नाही आपण, कुठे सत्संगाला जायचं मन होत नाही, लीळाचरित्र वाचायचं मन होत नाही. म्हणजे आपल्याच बाबतीमध्ये कर्मराटीमधलं आपलं काही वाईट झालं, नुकसान झालं, पैशांचं वगैरे काही, तर आपण दैवराटीला सोडून देतो. इथं दैवराटीचंच नुकसान झालं म्हणजे देवच निघून गेले सोडून, तरी दैवराटीतले विधी मात्र भटोबासांनी सोडले नाहीत. कारण की ते जर का विधी सोडले तर आज देवानी सोडलेलं आहे, म्हणजे देवाला आपण सोडायचं का? देव तर सोडून गेले, परंतु आपण मात्र देवाला सोडायचं नाही. जर का आपण देवाला सोडलं नाही तर देव परत येणार आहेत. तर देव बघतील मी याला सोडलं पण यांनी काही मला सोडलं नाही. आम्ही यांना सांगितलं जा, परंतु हे आमच्यातनं गेले पण त्यांच्यातनं मात्र आम्ही गेलो नाही. त्यांच्या हृदयात आम्ही आहोत. देवाला बोलून घ्यावं लागलं त्यांना परत. आत्ता स्वामी निघून गेले सोडून भटोबासांना, परंतु तरी भटोबासांनी मात्र देवाला सोडलंच नाही. तर देवाला आता यावं लागेल की नाही परत? त्यांचं देहावसान होईल तर कोणाला यावं लागेल? स्वतः देवालाच यावं लागेल घ्यायला त्यांना, कारण की त्यांनी देवाला सोडलं नाही. तो जेणे परी व्हावा तेणेची परी होईल, ते आचरण त्यांनी ते केलं. माहिमभट्ट जेव्हा विचारतात काय करतायत तुम्ही, कसलं चिंतन करताय, तुम्ही दिवसभर का रडत बसलात असं विचारलं का माहिमभट्टांनी? नाही, दिवसभर रडत बसले नाहीत भटोबा. आणि त्यांना माहिती दिवसभर रडून देव होणार नाही. दिवसभर देवाला आठवलं आपण तर त्याच्याने देव होणार. नाम प्राप्ती ते करी, अष्टप्रहर स्मरण भटोबासांचं व्हायचं. म्हणजे अशा प्रकारचा बदल त्यांनी स्वतःच करून घेतला. ते कोण होते? म्हणजे हा संदर्भ आता आम्ही का देतो आहोत? कारण की ते सुद्धा कोण होते? या लीळेमध्ये जे काही चोर आलेला आहे, दरोडेखोर आलेला आहे, आमचे आचार्य सुद्धा एक काळी तसे होते. आपला अवगुण असा आहे की आपल्या अवगुणामुळे आपण देवापासून अजून लांब चाललो. भटोबासांच्या गुणांच्या बाबतीत तर आपली चर्चा आहेच, परंतु भटोबासांचा अवगुण सुद्धा असा होता की तो देवाला जवळ आणणारा तो अवगुण होता. म्हणजे आपल्याकडे अवगुण जर असला तो सुद्धा असा असावा की ते सांगितलेलं आहे की जर का एखादा तामस व्यक्ती असेल त्यांनी काय केलं पाहिजे? उगाचच इकडे तिकडे चिडचिड करण्यापेक्षा, रागराग करण्यापेक्षा त्यांनी वाईट गोष्टींचा रागराग केला पाहिजे. दोषयुक्त जे लोक आहेत त्यांच्या बाबतीत त्यांनी हे केलं पाहिजे, त्याग केला पाहिजे. म्हणजे तामस गुण तुमचं चांगल्या ठिकाणी उपयोगी नका आणू, वाईट ठिकाणी उपयोग आणा आणि त्या वाईट गोष्टी काढून टाका आपल्यामधनं. जे काही दोष आहेत ते वाईट गोष्टींसाठी उपयोग करून त्या दोषांचा अशा प्रकारे सुद्धा उपयोग करून घेता येतो. आणि भटोबासांच्या बाबतीमध्ये बघायला गेलं तर त्यांच्याकडे जो अवगुण होता ते अवगुणाचाच उपयोग काय झाला? देवाच्या भेटीसाठी करता आला, केल्या गेला तो. आणि म्हणून आपल्याला हे पण लक्षात घ्यायचं आहे, आपण आज चांगले आहोत तर आपण चोर सुद्धा होऊ शकतो, आणि आपण चोर असू तर आपण भटोबा सुद्धा होऊ शकतो. म्हणजे प्रवास कुठूनही कुठे होऊ शकतो. त्याच्या संदर्भात दृष्टांत येतो, वर्तेचा दृष्टांत येतो. तुमचा प्रवास एकदा चालू झाल्यानंतर तुम्हाला तिथे पोचायचं की नाही पोचायचं हे तुमच्यावर सर्वस्वी, तुमच्या समतोलावर ते सर्वस्वी अवलंबून आहे. आणि म्हणून जर का तुम्ही विधींचा समतोल ठेवला तर तुम्ही बरोबर तिथे पोचाल. पण अविधीचा जर का आपला जो काही तोल आहे तो अविधीयुक्त बेताल आपल्यामध्ये जर का आला, तो तोल जर का आपला हल्ला आणि अविधीचा संचार झाला तर आपला प्रवास मध्येच खंडित होऊन जाणार. म्हणून एखाद्या व्यक्तीचा प्रवास इकडून तिकडे होऊ शकतो. मार्तंड यांनी अनेकांशी खोटं बोलले कर्मराटीमध्ये, त्याच्यानंतर दैवराटीमध्ये दर्शनीय असतील,
उपदेशी असतील, वेदवंत असतील, बोधवंत असतील, ज्ञानी असतील, अनुसरलेले असतील, भक्त असतील, परमेश्वर अवतार असतील, अनंत त्यांच्याशी खोटं बोलले ते. आणि असं वाढत वाढत भक्तांपर्यंत चाल आली आणि मग तिथून उभयदृश्य अवतारांपर्यंत आली ती चाल. म्हणजे खोटं बोलण्याची चाल तिथून सुरुवात झालेली आहे. म्हणजे ॲलोपॅथिकमध्ये तुम्हाला लगेच औषध दिल्या जातं, होमिओपॅथिकमध्ये तसं दिल्या जात नाही. म्हणजे एक कुंडली ते ज्योतिष लोक काढतात आणि दुसरी कुंडली होमिओपॅथिक डॉक्टरवाले काढतात, बरोबर. ज्योतिष तरी तुमचीच कुंडली काढतात, होमिओपॅथिकवाले तुम्ही, तुमचे आई वडील, त्यांचे आई वडील, अशी पूर्ण कुंडली असते ती. कोणाला कुठला आजार आहे तिथून तो आलेला आहे का, अनुवांशिक आहे का, काही वंश परंपरेने आहे का, काही दोषांच्या बाबतीत अशी शोध घेता आला पाहिजे की हा दोष कुठे उद्भवला आपल्याला. आज चुकून लात लागली, पण ही लात चुकून का लागली. आपण काय म्हणतो चुकून लागली, माझी काय तसं काय मनामध्ये काही नव्हतं बरं का, चुकून लागली लात नाही, चुकून नाही लागली. त्याचं कुठेतरी काहीतरी बीज आहे ते शोधता आलं पाहिजे. कुठे आपण अशी कुठे लात मारण्याचा उल्लेख केला का, आपण त्यांच्या पट्टीला पाय लावलेला आहे का. ती प्रतिकारण प्रसव जो आहे तो उल्लेखाच्या नंतर पट्टीला पाय लागण्यापर्यंत आला आणि पट्टीला पाय लागल्यानंतर पट्टीवाल्याला पाय लागण्यापर्यंत आलेला आहे. म्हणजे कुठेतरी त्याचं बीज तिकडे आहे. देवाला ते बीज जे आहे सकंदी उपडावे, म्हणजे ते बीज नासायचं आहे. आपल्याला फांद्या तोडायच्या नाहीत. फांद्या तोडल्या परत पावसाळ्यामध्ये नवीन अंकुर येणार. आपल्याला काय करायचं आहे, बीज जे आहे दोषांचं ते काढून टाकायचं आणि ते बीज आधी तुम्हाला शोधावं लागेल. ते शोधल्यानंतर ते काढून टाकायचं. त्याच्याविषयी दुःख असलं पाहिजे, प्रायश्चित असलं पाहिजे आणि तो दोष आपल्याकडनं घडता कामा नये यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे. तर मग आपला प्रवास जो आहे योग्यतेच्या दिशेने चालेल. नाही तर एकही दोष मनामध्ये आला की भटोबासांसारख्या व्यक्तींना सुद्धा असन्निधानी परमेश्वर पाठवून देतात. किंवा 10 महिने राहिले स्वामी रामधरण्याकडे, पण एक त्यांच्या मनोरथ त्यांचा उन्हा झाला की देवाने काय केलं, औदास्य स्वीकारलं. 3 दिवस स्वामी उदास होते. म्हणजे एक गोष्ट जी आहे, एक चूक आहे ती पूर्ण आपला प्रवास बदलवू शकते. म्हणून चूक अजिबात होता कामा नये. म्हणून व्हायचं तर भट्टोबासांसारखं झालं पाहिजे. आपण वाईटातले वाईट जरी असलो तरी आपण चांगल्यातले चांगले होऊ शकतो आणि ती क्षमता आपल्यामध्येच आहे. भट्टोबासांनी काय केलं, हीच गोष्ट केली की स्वामींनी सांगितलेलं आचरण केलं आणि ज्या प्रकारे परीने परमेश्वर होतील ती असती परी त्यांनी भविष्य काळामध्ये म्हणजे तेव्हाचपासून त्यांनी आचरणामध्ये आणली. रडगाणं गात बसले नाही, पण देवासाठी रडले. देवापुढे रडगाणं गायचं नाही, देवासाठी म्हणून आपल्याला रडायचं आहे. रडगाणं गाणं म्हणजे देवाकडे वेगवेगळ्या गोष्टी मागणे आणि देवासाठी रडणे म्हणजे देवाकडे देवालाच मागणे, देवासाठीच रडायचं. इतर कुठल्या गोष्टीसाठी रडत बसायचं. ज्या गोष्टींसाठी तुम्ही रडताय देवाकडे त्या गोष्टी तुम्हाला भविष्यामध्ये रडवणार आहेत, बरोबर आहे. त्या सगळ्या गोष्टी रडवणार आहेत. देवाला तुम्ही म्हटले देवा मला गाडी पाहिजे, रडून गाडी मागितली तुम्ही, जसं दादोसांनी रडून आचार्यपद मागितलेलं होतं. आज आपण गाडी मागितली तर ती उद्या गाडी रडवणार ना आपल्याला. गाडी आली की आपला प्रवास चालणे बंद होऊन जाणार, आपली धावपळ बंद कमी होईल, आपलं शारीरिक व्यायाम कमी होऊन जाईल. पुढे त्या गाडीमुळे आपल्याला विविध आजार निर्माण होतील. नंतर मग आपण रडत बसू की नाही. म्हणजे जे जे तुम्ही नाशिवंत देवाकडे आता मागतायत, रडून मागतायत, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही यादी करून घ्या. एक त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करणार आहेत, रडवणार आहेत भविष्य काळामध्ये. तुम्ही उन्हाळ्यात AC लावला व महिन्याच्या शेवटी बिल आले की तुम्ही रडायला लागता. तर बापरे एवढं बिल आलं, रडवलं की नाही. रडून AC मागितला आपण देवाकडे की तर आपल्याला ती गोष्ट म्हणजे प्रपंचातल्या सगळ्या नाशिवंत गोष्टी तुम्हाला रडवणार आहेत. पण परमेश्वराची एखादी गोष्ट मागितली, वचन मागितलं, ते वचन तुम्हाला रडवणार नाही, तुम्हाला आनंद देईल. स्मरण मागितलं ते नाम तुम्हाला काय करणार, आनंद देणार. लीळा तुम्ही देवाची घेताय ती लीळा तुम्हाला काय करणार, आनंदच देणार, दुःख देणार नाही. आनंद वाटेल तुम्हाला की या लीळेतनं मला हे मिळालं,
हे लीळेतनं ते मिळालं. जसं आज मी पुढच्या 3-4 लीळा वाचून आलेलो. आता 3-4 लीळा होतील. ही जी लीळा आहे ही एकदम छोटीशी लीळा आहे बरं. काही 5-7 ओळींची लीळा आहे ही. परंतु या लीळेतनं कितीतरी काय काय हे मगाशी मी जेव्हा वाचलं तेव्हा पण ज्या गोष्टी माझ्या लक्षात नाही आल्या ते आज आत्ता लक्षात आल्या. म्हणजे त्या लीळेतनं कितीतरी मिळालेलं आहे. मी तुम्हाला दिलंय असं म्हणत नाही मी, हे मला मिळालेलं आहे. म्हणजे मी जेव्हा लीळेचं चिंतन करतो तेव्हा एका लीळेतनं मला कितीतरी काय काय मिळतं, एका शब्दातनं कितीतरी काय काय मिळतं मला. म्हणजे हे काय आहे, लीळा जर का वाचली तर त्याच्यातनं आनंद मिळतो, दृष्टांत वाचली तर आनंद मिळतो. हा शाश्वत आनंद आहे. ह्याच्यातनं जे मिळतं ते शाश्वत आहे. देवासाठी तुम्ही रडलात तर ते रडणं तुम्हाला आनंद देणारं आहे, आणि इतर गोष्टींसाठी रडलात तर ते रडणं तुम्हाला दुःख देणारं आहे. म्हणून स्वामी शांताबाईंना म्हणतात की बाई रडू नका, रडल्याने काय होईल, पाप लागेल, आणि पाप लागल्याने नरक होते. म्हणजे नाशिवंत गोष्टींसाठी रडलात की नाशिवंत गोष्टी प्राप्त करण्यासाठी तुम्ही काय करता, ज्या क्रिया करता त्याच्यामुळे पाप लागतं. आता जर का आपल्याला द्रव्य पाहिजे तर ते काय असं सरळ मिळणार का, नाही. त्याला आपल्याला खोटं बोलावं लागतं, काही कोणातरी फसवावं लागतं, काहीतरी हिंसा करावी लागते, आणि मग ते द्रव्य मिळतं. म्हणजे नाशिवंत गोष्टीसाठी रडलात की त्या प्राप्त करण्यासाठी ज्या क्रिया करतात त्याच्याने लागतं पाप, आणि पापाने काय होणार आहे, आता नरकच लागणार आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला नाशिवंत गोष्टींसाठी रडायचं नाही. जे आता प्रपंच चालू आहे तो चालू द्यायचा, परंतु जास्तीत जास्त जे काही रडणं आहे ते कुणासाठी पाहिजे, प्रपंचासाठी नाही, देवासाठी रडणं सुरू करून द्या. म्हणजे तुम्ही तुमच्या घरामध्ये जी धावपळ करता त्याच्याने तुमचं चालणं होत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला वेगळं सकाळी उठून लवकर एवढ्या किलोमीटर एवढ्या वेळ तुम्हाला चालावं लागतं, तरच तो व्यायाम घडतो. तुम्ही म्हटलं आम्ही घरातल्या घरात किती फिरतो, त्याला काही अर्थ नाही. तसं देवासाठी म्हणून जेव्हा तुम्ही क्रिया कराल तेव्हा त्या इतक्या उपयोगाच्या येतील. आणि म्हणून इथे पुढे सांगतात की स्वामी तो चोर सगळ्यांना तो लुबाडायचा आणि इथे येऊन राहायचा, आणि ही त्याची ती जागा आहे. एक दिसू तेने गावीची खान घेतले, निघाला तो त्या सुचावले, ते तयाचे नी मागेची आले. एकदा त्यांनी असंच कुठे काही चोरी केली आणि मग सगळ्यांना ते कळलं हा कोण आहे, कुठे राहतो, त्याच्याबद्दल माहिती मिळाली, त्याच्यापर्यंत ते पोचले, त्याला धरलं. परी ओखटे न करी तिची, पण त्याचं काही ओखट केलं नाही, वाईट काही केलं नाही. ऐसा 12 वर्षे होता बाई, हे ते तेमलाचे लेणे, हे ती जागा आहे त्याची. अशा पद्धतीने स्वामींनी त्या ठिकाणाबद्दल सांगितलेलं आहे. ती जागा जी आहे ती एका चोराच्या म्हणजे वाईट व्यक्तीच्या राहण्यामुळे त्याची ती वृत्ती, सगळ्या कार्याची जी काही विचार आहे तो त्या जागेवर तो करत होता. तर काय होणार की ती जागा कशी होणार, सात्विक असेल तर ती जागा कशी होणार, आता तामस होणार, हिंसक होणार. त्यांनी त्या जागेवर हे केलेलं आहे की याला मारायचं, त्याला लुबाडायचं, हे सगळे विचार त्यांनी ज्या जागेवर बसून केलेले आहेत. आणि त्या सगळ्या वस्तू त्यांनी जिथे आणून ठेवल्या, म्हणजे ती जी वस्तू आणली ती वस्तू सुद्धा कशी असते, तामस असते. जर का तुम्ही एखाद्याकडनं हिसकावून आणलं ते, तर ती वस्तू कशी त्याला द्यायची नाही, तुम्ही हिसकावून आणलं ती वस्तू कशी होते, तामस होते. आपल्याला काय वाटतं, बरं आम्ही भांडून आणलं ते, आम्ही केस टाकली आणि ते मिळवलं आम्ही जागा, पण ते काय झालं, तामस आहे ते. आपल्याला ते आपण तेवढं लक्षात घेत नाही. परंतु काय आहे, त्याच्यातले जे काही गुण आहेत, मग ते आपण हिसकावून आणलं असेल, चोरून आणलं असेल, की कोणालाच नाही कळलं, आम्ही तिथून कच्च्या कैऱ्या घेऊन आलो, आम्ही तोडून गपचूप आणल्या, आणि तेच हे बाबा या कैऱ्या आहेत, ते बाबांना दिलं खायला, घ्या आता. तुमच्या लक्षात येत नाही हे, परंतु हे चोरी आहे. तुम्ही सत्संगाला येताना झाडाची फुलं दिसले, आले तोडून, कोणाचं झाड आहे काय आहे त्याला विचारलं, चोरून आणले तुम्ही ते. अशी कुठली लीळा आहे ना त्याच्यात स्वामी सांगते ते चोरीचं आहे. काय शेवया, ती काय करायच्या त्या, त्यांच्याकडे शेवया कोणी बनवायला द्यायचे, त्याच्यातले थोडं थोडं ते देवासाठी
ते तसं चालत नाही. असं चोरून हे करायचं नाही. वृत्ती कशी आहे ती आहे, वृत्ती तशी आहे. त्याच्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टी तुमचं त्याच्यामध्ये त्या वस्तूंमध्ये येतात, त्या पदार्थांमध्ये येतात. त्या वस्तू पदार्थ तुम्ही खाल्ले की ते तुमच्या परत आचरणामध्ये येतात. ज्यांना ज्यांना खाऊ घातलं त्यांच्या आचरणात येतात. प्रत्येक अशी वस्तू दूषित होत असते, प्रत्येक जागा दूषित होत असते आणि प्रत्येक पदार्थ दूषित होत असतो. आणि म्हणून कधीही आपल्याला कुठलाही पदार्थ स्वीकारत असताना, पदार्थ खात असताना आपल्याला जो काही संकल्प बोलायचा असतो तो त्याचंच कारण असतं. भिक्षा जरी घेऊन आलो त्याचंही दृष्टपूत केल्या जाते, संकल्प सोडल्या जातो, देवाला विनंती केल्या जाते. काय विनंती केल्या जाते? हे जे पण पदार्थ भेटलेले आहेत हे दोषयुक्त आहेत, ही वस्तू मिळालेली आहे ती दोषयुक्त आहे, त्याच्यामध्ये राजस तामस हिंसक जे काय असेल हे काढून टाका. कुठल्याही जागेवर बसताना सुद्धा देवाला विनंती करून बसा, देवाला आठवत आठवत बसा. नाही तर त्या जागेवर जे काय राजस तामस हिंसक जो काही प्रभाव आहे तो तुमच्यामध्ये लगेच येणार आणि आपण सुद्धा तसे वागायला लागतो लगेच. म्हणून प्रत्येक ठिकाण हे दूषित आहे, दोषयुक्त आहे आणि त्या ठिकाणी त्या वस्तूचा उपयोग करताना, त्या पदार्थांचा उपयोग करताना आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला ती वस्तू पवित्र करून घ्यायची, तो पदार्थ पवित्र करून घ्यायचा, जेणेकरून त्याचा प्रभाव आपल्यामध्ये आला नाही पाहिजे. म्हणजे मला आठवतं की लहानपणीच्या काळामध्ये म्हणजे कपडे जे आहेत ते आत्ताच्या सारखं नव्हतं की कधी गेलं कपडे घेऊन आलं. कपडे फक्त कधी मिळायचे? एक तर वाढदिवस असेल तर कोणी घ्यायचे, नाही तर दिवाळीला पक्के ठरलेले आहेत कपडे. दिवाळीलाच कपडे मिळायचे, एरवी कपडे मिळायचे नाहीत. मग ते कपडे आणल्याचं एवढं हे असायचं तर ते मला आठवतं की मी स्वतः असे काही कपडे आणले नवीन तर ते देवासमोर आपण उपाड ठेवतो ना पदार्थांचा, तसं ते देवाच्या तिथे ठेवल्या जायचे कपडे आणि थोडा वेळ ठेवून नंतर मग ते घ्यायचे मग उपयोगी करायला. म्हणजे हे आठवतं असं. ते का? म्हणजे आपल्याकडे प्रत्येक गोष्टीला देव आठवण्याचा जो विधी आहे तो त्याच्यासाठीच आहे की तुमच्याकडे दुसऱ्या कुठल्या गोष्टींचा प्रभाव वाढला की लगेच तिकडे देवाचं स्मरण तुम्ही सुरू केलं की तो प्रभाव लगेच कमी कमी होणार. म्हणून ही जागा जी आहे ती दूषित जरी असेल तरी, आता आमच्या स्वामींचं तिकडे काय झालं, थोडा वेळ आसन झालेलं आहे, स्वामी तिथे बोललेले आहेत, भक्तजन तिथे आहेत, सेवादास तिच्या ठिकाणी झालेला आहे. ती जागा कशी झाली असेल आता? ती पवित्र झाली असेल, कदाचित त्यातला दोष जो आहे निघून गेला असेल. देवता सामर्थ्य जरी त्या जागेमध्ये असेल तरी वस्तू संबंधी शक्ती निक्षेप परमेश्वराच्या संपर्कामध्ये ती निर्जीव जागा सुद्धा बदलून जाते, परंतु सजीव जो जीव असतो तो मात्र बदलत नाही. जो स्पर्श परमेश्वराचा ती निर्जीव जागा स्वीकारते तो स्पर्श आपण सुद्धा स्वीकारला पाहिजे. लीळेंच्या माध्यमातून, दृष्टांतांच्या, स्मरणाच्या, सेवादास्यांच्या माध्यमातून देवाचा स्पर्श वेळोवेळी आपल्या जीवस्वरूपाला करून घेतला पाहिजे आणि आपलं जीवस्वरूप आपण पवित्र करून घेता आलं पाहिजे. ठीक आहे. दंडवत हो.